जिल्हा प्रमुख यांचं स्वागत संपन्न होईल। त्याचप्रमाणे माजी आमदार आप्पा शिंदे यांचं देखील स्वागत संपन्न होईल। उपस्थित भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब साहेब यांचं देखील स्वागत कल्याण पूर्वच्या आमदार यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होतो। ठीक है मागे घे ना फ्रेम थोडं पाठी घ्या रे सगळे आणि फ्रेम घे ना मागे मागे या रे मागे गेले आज डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। इथे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा 1976 मध्ये काही दानशूर व्यक्ती एकत्र येऊन नगर परिषद जेव्हा होती तेव्हा बसवला होता। त्यानंतर आज त्याचं नूतनीकरण झालं। बहुप्रतीक्षित असं हे नूतनीकरण होतं। लोकांची मागणी होती की या ठिकाणी मेघडंबरी सहित छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवला पाहिजे आणि आज त्याचं अनावरण इथे झालं। मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि राज्य सरकारचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या फंडातून निधीतून हा मोठा असा पूर्णाकृती पुतळा इथे बसवण्यात आला। याच्या अगोदर 2 महिन्या अगोदर गार्डा सर्कलवरती देखील एक अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि हळूहळू ज्या प्रकारे या कल्याण डोंबिवलीमध्ये दळणवळण व्यवस्था, काँक्रीटचे रस्ते, मेट्रो, कल्याणशील रोड असेल, विविध लोकोपयोगी वास्तू असतील, त्याबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील या ठिकाणी बसवण्यात आला। आम्हाला खूप समाधान आहे। मी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या कल्याण डोंबिवलीला जेव्हा जेव्हा गरज लागली निधी देण्याचं काम हे पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमाने करण्यात आलं। मी खूप खूप त्यांचा आभारी आहे। साहेब, तुम्ही खरं पाहिलं तर विदेशामध्ये नेतृत्व केले भारताचं, तुम्ही काय अनुभव होता आणि कशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही केलं? मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक विश्वास जो एक तरुण खासदारावरती दाखवला आणि एक डेलिगेशन लीड करण्याची संधी मला दिली आणि त्याच्यामुळे भारत कशा प्रकारे आतंकवाद, दहशतवादाशी लढा देतोय, कशा प्रकारे त्याला परतवून लावतोय आणि कशा प्रकारे आपला बाजूचा देश पाकिस्तान हे दहशतवादी गतिविधी वाढवण्याचं काम करतोय, हे वेगवेगळ्या देशांना जाऊन सांगण्याची संधी मिळाली आणि एका बाजूला दहशतवादाशी लढत असताना दुसऱ्या बाजूला भारत कसा प्रगती करतोय, कशी चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे आणि कशी लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, हे देखील सांगण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली। मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे की सगळ्यात तरुण खासदार म्हणून मी त्या डेलिगेशनमध्ये होतो। पूर्ण 7च्या 7 मधून सगळ्यात तरुणाचा आपला कल्याण डोंबिवलीचा खासदार होता आणि त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली। मी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो। मी कल्याण डोंबिवलीच्या जनतेचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्यामुळे मी तिसऱ्यांदा खासदार झालो आणि आज हे डेलिगेशन लीड करण्याचं, हे पथक लीड करण्याची संधी इथे मिळाली। भारत देशात आपण भेट दिलेली आणि काही लोकांनी आपले
फोटो तरी ट्विट करत सांगितलं की जे नेतृत्व केलं कितींनी पाठिंबा दिला. बघा 4 देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि 4ही देशांनी भारताबरोबर या टेररिझमच्या लढाईमध्ये उभं राहण्याचं आश्वासन जे आहे भारताला दिलेलं आहे. थँक्यू. आम्हाला पसंती भेटली पडलं या ठिकाणी आता सर्व शुभेच्छा आपण याच ठिकाणी थांबायचं. इम्तियाज